हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. राक्षसी पुतना मावशी. महाबल राक्षसाची फजिती झाल्याचे समजताच मथुरेतील एक महाभयावह, अक्राळ विक्राळ, अत्यंत क्रूर अशी राक्षसी पुढे आली. ती कंसाला म्हणाली की मी गोकुळात सुरूप घेऊन जाते, माझ्या स्तनात विष घालून नेते. त्या बाल श्रीहरीला दूध पाजताना विष पाजून ठार मारते. कंस पुतनेवर फार खुश झाला. 10-12 दिवसातच गोकुळात एक सुस्वरूप, अति सोज्वळ सुवासिनी दाखल झाली. घराघरातून हिंडत फिरत ती नंदांच्या घरी पोचली. तिने श्रीकृष्णाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मी श्रीकृष्णाला मावशीसारखी आहे असे ती म्हणाली. पंचक्रोशीतील बायकांनी श्रीकृष्णाला पाहायला येणे हे यशोदेला आता नित्याचेच झाले होते. यशोदेने मोठ्या आनंदाने आणि आदराने सुस्वरूप अशा सुवासिनीचे, मावशीचे यथोचित स्वागत केले. तिची ओटी भरली. मावशीने श्रीकृष्णाला मोठ्या प्रेमाने उचलून घेतले. त्याला ती खेळवू लागली. खेळवता खेळवता ती श्रीकृष्णाला घेऊन बाहेर अंगणात गेली. अंगणात गेल्यावर त्या तथाकथित मावशीने श्रीकृष्णाला स्तनपान करायला घेतले. ती दुष्टा आपल्या स्तनातील विष श्रीकृष्णाला पाजू लागली. श्रीकृष्णाने तिच्या स्तनातील सर्व विष पिऊन घेतले आणि आता श्रीकृष्ण तिचे रक्त शोषू लागला. विष पिऊनही हा अजून जीवित कसा, असा प्रश्न मावशीला पडला. परंतु तो आता आपले रक्त शोषण करू लागला आहे असे लक्षात येताच मावशीची पाचावर धारण बसली. तिला अनंत यातना होऊ लागल्या. जीव घाबरा झाला. ती श्रीकृष्णाला विनवू लागली की अरे श्रीकृष्णा, आता पुरे, मला सोड, मी परत येईन तुला पाजायला, मला आता सोड. परंतु श्रीकृष्ण काही तिचा स्तन सोडायला तयार नव्हता. आता मात्र तिला जे काही कळायचे ते समजले. ती श्रीकृष्णाला शरण गेली. त्याचा नावाचा जप करू लागली. श्रीकृष्ण परमात्म्या, मी चुकले, मला क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर. परंतु भगवंत श्रींनी काही वेगळा विचार केला आणि तिचे सर्व रक्त शोषून घेतले. पुतना मावशी गतप्राण झाली. त्याच वेळी भगवंत श्रींनी पुतनेतील अंशात्मा स्वतःत सामावून घेतला. पुतना जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटली. ती मुक्त झाली. ही उद्धार लीला होती. पुतनेने भगवंत श्रींजवळ माते समान मावशीचे नाते जोडले होते. तिने भगवंत श्रींना दूध पाजायला घेतले होते. आत्यंतिक टोकाची नकारात्मक भक्ती फळास आली. मरतेसमयी ती निर्विचार समाधीत गेली होती. श्रीकृष्णाशिवाय अन्य विषय तिच्या मनात नव्हता. ती स्वत्व विसरली होती. श्रीकृष्णाचा जप करत होती, क्षमा याचना करत होती. अशा वेळी त्या दयाघनाने तिचा उद्धार केला. तिला परमधामी सामावून घेतले. पुतना मावशीचा अंतरात्मा मुक्त झाला आणि तत्क्षणी तिचे मायावी रूप लुप्त झाले. तिचे मूळ राक्षसी महाकाय अवाढव्य रूप दृश्य झाले. तिचा मृतदेह महाकाय रूप घेऊन जमिनीवर उताणा होऊन कोसळला. त्यामुळे फार मोठा आवाज झाला
आवाज झाल्यावर यशोदा धावतच बाहेर आली. बाहेरचे दृश्य पाहून तिने किंकाळीच फोडली. तिच्या दारात एक महाकाय राक्षसी मृत होऊन पडली होती आणि श्रीकृष्ण त्या राक्षसीच्या छातीवर खेळत होता. सर्व गोपगोपी धावतच आले. त्यांनी श्रीकृष्णाला चटकन उचलून यशोदेजवळ दिले. या राक्षसणीकडून श्रीकृष्ण वाचला म्हणून सर्वांना आनंद झाला. हे असे कसे घडले ते कोणाला समजलेच नाही. श्रीकृष्णाला काही इजा झाली नाही म्हणून यशोदा आणि नंदाने परमेश्वराचे आभार मानले. त्यांनी दानधर्म केला. त्या महाकाय देहाला नगराबाहेर कसा न्यायचा असा प्रश्न पडला. तेव्हा पुतनेच्या महादेहाचे तुकडे करून ते तुकडे वाहून नगराबाहेर नेऊन तेथे अग्नी दिला गेला. राक्षसी होती, श्रीकृष्णाची वैरी होती. श्रीकृष्णाचा जीव घ्यायला आली होती, तरीही भारतीय संस्कृती न सोडता सर्वांनी त्या देहाचा सन्मानाने अंत्यविधी केला. हरिओम.